नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. सूत्रसंचालनामधला आजचा एक महत्वाचा आणि सूत्रसंचालकाला उपयोगी पडणारा आजचा जो घटक आहे तो म्हणजे सूत्रसंचालक निवेदन करत असताना त्यानं मान खाली झुकवली आणि काय घडलं. तर या घटकावरती आज आपण एक थोडक्यातच याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. सूत्रसंचालन करत असताना एक आवेशपूर्ण तो बोलत असतो, तसेच हावभाव करून बोलत असतो. कधी कधी माईक आणि आपल्यातलं असणारं एक अंतर हे बऱ्याच वेळा सूत्रसंचालकांच्या लक्षात येत नाही आणि अशा प्रसंगी सूत्रसंचालक मान खाली झुकून मान खाली वाकून बोलत असतो. मात्र एका बाजूला सूत्रसंचालक झुकल्यामुळे त्याचा परिणाम त्याच्या शरीरावरती होतो. सभागृहातील जी श्रोतावर्ग आहे तर श्रोत्यांवरती देखील सूत्रसंचालकाच्या व्यक्तिमत्वाचा परिणाम हा श्रोत्यांना जाणवतो की हा सूत्रसंचालक आपल्या समोर किंवा आपल्याशी तो संवाद साधत नाही किंवा तो सूत्रसंचालक आपल्याकडे पाहून बोलत नाही. या सूत्रसंचालकाला कसं निवेदन करावं हे अजिबातच समजत नाही. त्यामुळे सूत्रसंचालकाने सूत्रसंचालन करत असताना, निवेदन करत असताना की सभागृहातील जी श्रोतावर्ग आहे, उपस्थित श्रोत्यावर्ग आहे, तर सूत्रसंचालकानं बोलताना ही विशेषतः काळजी अशी घ्यावी की माझं जे बोलणं आहे, माझं जे निवेदन करणं आहे ती श्रोता आणि व्यासपीठ यांच्यामधला दुवा म्हणून सूत्रसंचालकाने काम करायचं असतं. मग त्यावेळी सूत्रसंचालकाने मान खाली झुकून नये, तर मान ताठ करूनच श्रोत्यांच्या नजरेला नजर भिडून त्यांच्या सर्व जे श्रोतेवर्ग बसलेले आहेत त्या सर्वांवरती नजर फिरून त्यांच्याशी मी बोलतोय अशा रीतीने सूत्रसंचालकानं बोलावं, अशा रीतीनं त्याची नजर असणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळा अनेक सूत्रसंचालक निवेदन करत असताना किंवा मान्यवरांचं मनोगतामध्ये नामोल्लेख करत असताना सूत्रसंचालक मान्यवरांचं नाव घेतो, मान्यवर मनोगत व्यक्त करतात आणि सूत्रसंचालक आपली मान त्यानं खाली घातलेली असते. अशा वेळी सूत्रसंचालकांना मी या निमित्तानं विनंती करेन की बसलेले श्रोतावर्ग आहे तर तुमच्याबद्दल अर्थात सूत्रसंचालकाच्या बद्दल नकारात्मक विचार तो करायला सुरुवात करेल की या सूत्रसंचालकाला अजूनही समजत नाही की आपण कसं उभं राहावं, कसं बोलावं, श्रोत्यांशी आपण कसा संवाद साधतोय किंवा मी जे चांगल्या रीतीनं बोलतोय परंतु तो मान खाली झुकून बोलतोय तर त्याचा परिणाम कार्यक्रमावरती, सूत्रसंचालकावरती एक बॅड मेसेज हा श्रोत्यांपर्यंत जाईल. अशा वेळी सूत्रसंचालकांना या निमित्तानं मी सांगेल की तुम्ही मान झुकून नये तर मान ताठ करून तुमची जी नजर आहे ती श्रोत्यांवर्गावरती तुमची नजर असली पाहिजे आणि त्या श्रोत्यांना वाटलं पाहिजे की सूत्रसंचालक जणू काही माझ्याशी संवाद साधतोय, सूत्रसंचालक जणू काही विचारांची देवाणघेवाण करतोय. हे श्रोत्या वर्गांना जर समजलं तर निश्चितपणानं सूत्रसंचालक एक चांगला सूत्रसंचालक आजच्या कार्यक्रमाला मिळालेला आहे असं संयोजकांना श्रोतेवर्ग सांगतील आणि कार्यक्रम उत्कृष्ट झाला असे म्हणतील. याचाच अर्थ सूत्रसंचालकाचं निवेदन देखील चांगलं झालं. तर लक्षात घ्या की कार्यक्रमामध्ये मान झुकून नाही तर मान ताठ करूनच श्रोत्यांशी आपण संवाद साधून त्या पद्धतीनं निवेदन करावं.